नमस्कार. कुकिंग चप्स अँड मोरमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करीत आहे. आज मी टिफिनसाठी किंवा संध्याकाळी आपल्याला पटकन अशी होणारी चमचमीत उकडलेल्या अंड्याची भुर्जी बनवणार आहे. ते मी 3 अंडी उकडून बारीक कट करून घेतले आहेत. आता इथे एका कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे, बारीक कापलेले कांदे घालायचे. कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची अर्धा चमचा, पण मी विसरली, माझ्याकडून तो व्हिडिओ जरा स्किप झाला आहे. जर आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा अशा बारीक चिरून घालू शकता. त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो ही बारीक चिरलेला आहे. तर टोमॅटो आपल्याला थोडासा नरम होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. या भाजीमध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे. अशीच वाफेवरती ती बनवायची आहे. तर इथे आपण मसाले घालूया. इथे मी चवीप्रमाणे मीठ, हळद, काश्मीरी मिरची पावडर, साठवणीतील आपला जो घरातील मसाला असेल तो घालायचा आणि 1 चमचा धने जिरा पावडर घातली आहे. आता हे मसाले व्यवस्थित असे छान परतून घ्यायचे. यामध्ये मी हे 3 उकडलेली अंडी थोडीशी अशी बारीक चिरून घेतली आहेत. आता हे यामध्ये आपल्याला अंडी घालून घ्यायचे आणि व्यवस्थित अशी छान परतून घ्यायची, म्हणजे सर्व अंडी जी आपण कापलेली आहेत त्यांना सगळ्यांना हा आपला मसाला लागला पाहिजे. अशी छान अशी व्यवस्थित मिक्स करून आपण यावरती झाकण ठेवून फक्त 1च मिनिट ते शिजवून घेणार आहे. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, नाहीतर आपली भाजी खाली करपू शकते. आणि ही भुर्जी आपली एकदम अशी सुकी फडफडीत होत नाही. थोड्या वेळाने त्यामध्ये आपोआप असं मॉइश्चर थोडंसं येतं आणि थोडीशी अशी छान ओलसर होते ती. तर तुम्ही ही नक्की अशी भाजी बनवा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते, आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता ही भाजी बघा 1 मिनिटामध्ये व्यवस्थित अशी बनून तयार झाली आहे. आता यावरती सर्वात शेवटी आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर वगैरे घातली की ही भाजी खूप छान लागते. चपातीबरोबर किंवा राईसबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तर माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.